श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरातील अतिशय महत्त्वाच्या पण अनेकदा दुर्लक्षित राहणाऱ्या गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत. आणि ती म्हणजे घराचा उंबरा. म्हणजे फक्त दाराजवळची उंची पट्टी नाही, तर भारतीय संस्कृतीत, परंपरेत, वास्तुशास्त्रात आणि दैनंदिन जीवनात त्याला विशेष स्थान दिले गेलेले आहेत. घराच्या उंबऱ्याचे महत्त्व काय? उंबरा कसा असावा? कोणत्या प्रकारचा उंबरा असावा शुभ मानला जातो? उंबऱ्याशी संबंधित काही पारंपरिक आणि वास्तूनुसार गोष्टी कोणत्या आहेत, त्याबद्दल आज आपण सर्व काही माहिती सांगणार आहे. तर चला, लगेच वेळ न घालवता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व बेल आयकॉन बटन लगेच प्रेस करा. उंबरा म्हणजे काय? तर उंबरा म्हणजे नेमकं काय? घराच्या मुख्य दाराच्या खाली जो थोडा उंच पट्टी किंवा चौकट असते त्याला उंबरा म्हणतात. हा उंबरा घराच्या बाहेरच्या आणि आतल्या जागेच्या सीमेतच प्रतीक मानले जाते. म्हणजेच बाहेरील जागा आणि आपल्या घरातील पवित्र सुरक्षित कुटुंबाची जागा यांच्यामधील एक मर्यादा असते. घराच्या उंबऱ्याचे महत्त्व आणि पवित्रता. उंबरा म्हणजे घराची मर्यादा असते. अगोदरच्या काळात खूप म्हणले जायचे, उंबऱ्याच्या बाहेर निघू नको. म्हणजे ती एक मर्यादा आणि एक रेषा असायची जुन्या काळी. असे मानले जायचे की घरात प्रवेश करणारे प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक ऊर्जा आणि प्रत्येक गोष्ट उंबरा ओलांडूनच आत येते. म्हणजे बघा, आपल्या रोजच्या जीवनातील लक्ष्मी घरात येते, उंबरा ओलांडूनच येते. अलक्ष्मी असते, ती सुद्धा उंबरा ओलांडूनच येते. आणि जायचं असेल घरातील लक्ष्मी तर उंबरा ओलांडूनच जाते. अलक्ष्मीसुद्धा घालवायची असेल तर उंबरा ओलांडूनच घालवतात. तर अशा प्रकारे ह्या उंबऱ्याचे खूप काही महत्त्व आहे. आणि त्याचे महत्त्व आणि त्याचे जर आपण मनापासून सर्व काही मेन उंबऱ्यामधूनच आपल्याला सकारात्मक ऊर्जा नकारात्मक ऊर्जा ह्या मेन उंबऱ्यामधूनच येत असतात. म्हणून उंबऱ्याची सेवा म्हणजेच उंबऱ्याचे खूप काही काळजी जे घ्यायची आहे, काही उपाय आहेत ते करणे पण तितकंच महत्त्वाचे असते. तर घराच्या पवित्रतेचे रक्षण करणारा भाग मानला जातो. म्हणूनच उंबऱ्याचे महत्त्व आहे. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजेच नकारात्मकता थांबवण्याचे प्रतीक. आता हा जो उंबरा आहे तो नकारात्मक थांबवण्याची प्रतीक आहे उंबरा. आणि लोक परंपरेनुसार उंबरा हा नकारात्मक ऊर्जा, वाईट स्पंदने किंवा अशुभ गोष्टींना थांबवणारा मानला जातो. म्हणूनच अनेक घरात मुख्य दार स्वच्छ ठेवणे, उंबऱ्यावर रांगोळी काढणे, हळद कुंकू लावणे, हळदी लेपन करणे याला महत्त्व दिले जाते. कारण मेन नकारात्मकता थांबवायची असेल तर मेन जिथून येणार आहे, आतमध्ये प्रवेश करणार आहे, जर तुम्ही तेच जर घाण, तिथे खूप चप्पल, खूप घाण केलेली आहे, तर त्या ठिकाणी इझी नकारात्मक ऊर्जा आतमध्ये प्रवेश करणार. परंतु ती जागा जर आपण स्वच्छ अशी ठेवली तर नकारात्मक ऊर्जा ही येऊ शकत नाही. तर नकारात्मक ऊर्जा येऊ नये त्याच्यासाठी जे जे उपाय आहेत तेच उंबरा लेपन करणे, हळदी कुंकू वाहणे, जे करायचे आहे. जे अमावास्या, शुक्रवार, मंगळवार असेल, तुमचा गुरुवार असेल, तसं तर रोज उंबरठा लेपन केल्याने पण खूप सकारात्मक ऊर्जा घरात येते. तर त्याचबरोबर तिसरी गोष्ट म्हणजे कीटक धूळ. आता हे उंबरा लावायचे तर ते का उंबरा असायला पाहिजे, तर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येऊ नये. त्याचबरोबर कीटक, धूळ आणि पाणी. आता जर उंबराच नसेल, पूर्ण प्लेन असेल तर पाहू शकताय, तर उंबराच नसेल तर आतमध्ये काही पण कीटक, साप असो, किडे असो, काही पण आतमध्ये इझी येऊ शकत आहेत. त्याचबरोबर त्यांना थांबवण्याचा उपयोग म्हणजेच उंबरा. अगोदरचे व्यावहारिक महत्त्व हे आहे. बाहेरची धूळ थेट घरात येऊ नये. पावसाचे पाणी आतमध्ये डायरेक्ट, जर तिथं उंबराच नसेल तर काही पण पाणी, काही पण आतमध्ये येऊ शकते. हे एक कारण झाले. लहान कीटक आत येऊ नयेत यासाठी उंबरा उपयोगी असत. आता त्याचबरोबर लक्ष्मी प्रवेशाचे प्रतीक उंबरा मानला जातो. आपल्या परंपरेत असे मानले जाते का स्वच्छ सुंदर आणि नीटनेटका उंबरा हा घरात सुख, समृद्धी, शांतता आणि लक्ष्मीचा वास वाढवतो. म्हणूनच सणासुदीला मुख्य दार आणि उंबरा सजवला जातो. त्याचबरोबर संस्कृत आणि धार्मिक महत्त्व पाहण्यास गेलो तर अनेक पूजा आणि मंगल कार्य, गृहप्रवेश, दिवाळी, नागपंचमी, श्रावणातील पूजा अशा प्रसंगी उंबऱ्याला हळदी कुंकू, अक्षदा, फुले, रांगोळी याने
सजवले जाते. कारण हे उंबरा हा खूप शुभ लक्ष्मीचा वास आपल्या घरात वगैरे राहावं त्याच्यामुळे प्रत्येक सणासुदीला आपण उंबऱ्याची ही पूजा करत असतो. तुम्ही करत नसाल तर नक्की ॲटलिस्ट तुम्ही उंबरा लेपन देखील केलंच पाहिजे. हे घराच्या शुभतेचे प्रतीक आहे. उंबरा कसा असावा तर बघू शकतात. मजबूत असावा, टिकाऊ असावा, तुटका फुटका उंबरा उलगडलेला उंबरा नसावा. त्याचबरोबर खूप उंबरा उंच पण नसायला पाहिजे, खूप खाली पण नसायला पाहिजे. मीडियम साईजचा उंबरा असावा. उंबरा खूप उंच असेल तर अडथळे निर्माण होतात. आपल्या आयुष्यात अडथळे निर्माण होतात खूप उंच असेल तर. त्याचबरोबर स्वच्छ व नीटनाटका असावा. त्याचबरोबर उंबरा कोणत्या प्रकारचा असावा बघू शकता. दगडी उंबरा असतो म्हणजे दगडासारखा असतो तो. खूप मजबूत आणि न तुटणारा आणि छान प्रकारे असतो. परंतु उंबऱ्याचे पण महत्त्व आहे. हे प्रकार झाले दगडी उंबरा, लाकडी उंबरा. आता लाकडी उंबरा तुम्हाला तर माहिती आहे लाकडी कोणकोणत्या प्रकारचा असतो सागवानाचा वगैरे. त्याचबरोबर मार्बलचा देखील अ, उंबरा असतो. त्याचबरोबर सिमेंटचा या प्रकारचे वेगवेगळे उंबरे असतात. परंतु शुभ हा लाकडाचाच असतो. एवढं लक्षात ठेवा. तुम्ही जर उंबरा बसवणार उंबरा असणे पण खूप शुभ असते. काही काही ठिकाणी आजकाल फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे नसतो उंबरा पण तो असायला हवा. उंबरा हा खूप शुभ मानला जातो. रोज तुम्ही सकाळी उंबरा झाडून स्वच्छ करणे असल्यास शक्य असल्यास पाण्याने हलके स्वच्छ पुसणे, रांगोळी काढणे, हळदी-कुंकू वाहणे, सणासुदीला फुलांनी सजावट करणे, हा मुख्य दरवाजाजवळ दिवा लावणे, हे सर्व आपल्या उंबऱ्यावर करावे. ह्या गोष्टी केल्याने घरात सकारात्मकता वाढते, घरातील कटकटी कमी होतात, घरात लक्ष्मी येते. जी अलक्ष्मी आहे घरातील ती निघून जाते. निगेटिव्ह पॉवर जी घरात असेल ती सुद्धा निघून जाण्यास मदत होते. तर आपल्याला रोज संध्याकाळी आपल्या दारात म्हणजेच उंबऱ्याच्या साईडला दिवा लावायचा आहे. आता पारंपरिक गोष्ट जुन्या काळी उंबरा हा संस्कारांचा भाग मानला जायचा. घरात प्रवेश करण्यापूर्वीच चप्पल बाहेर काढणे, पाय स्वच्छ करणे, आदराने आतमध्ये येणे. आता तुम्हाला माहिती आहे आपण आत्ता पण चप्पल वगैरे काढतो पण फ्लॅट सिस्टीममध्ये पाहायला गेलो तर डायरेक्ट घरातच उंबऱ्याच्या आतमध्ये आणि आतमध्ये डोअर असतात त्याच्या मागे ठेवतात फ्लॅट सिस्टम. परंतु संस्कारांचा भाग मानला जायचा तो म्हणजेच खरा तर आदराने घरात येणे आणि चप्पल बाहेरच काढणे. घरात यायच्या अगोदर पाय स्वच्छ धुवूनच घरात येतात. आजकाल तर डायरेक्ट घरात यायचं आणि त्याच्यानंतर पाय धुवायचे आणि नंतर बाहेर यायचं असा वेगळा प्रकार झालेला आहे. उंबऱ्याशी जोडलेले आहेत अनेक ठिकाणी उंबरठा बसणे म्हणजे असे उंबऱ्यावर बसणे, पाय आपटणे किंवा त्याचा अपमान करणे टाळावा. गृहप्रवेश किंवा नववधूचा कधी पण आपल्या नवीन वधूचा प्रवेश करताना अगोदर उंबरठ्यावरच माप ठेवतात आणि उंबरठा ओलांडूनच नवविवाहित वधू घरात प्रवेश करत असते. त्याला मंगलस्थान आहे. जर उंबरा नसेल तर काय? आता एखाद्याला फ्लॅट सिस्टीममध्ये वगैरे उंबरा वगैरे काही नसतं तर त्यांनी काय करायचं? मुख्य दाराचा भाग जो आहे उंबरठा नाही आहे पण तो भाग आहे तो स्वच्छ ठेवणे, रांगोळी, तोरण, शुभचिन्हांनी सजावट करणे आणि उंबरठा बसवताना उंबरठ्यासाठी कोणते जर उंबरठा आपल्याला बसवायचा असेल तर कोणता उंबरठा बसावे तर बघा तुम्ही बसवताना उंबरठा हा लाकडाचाच बसवावा. तर ते उंबरठ्यासाठी खैर, सागवण किंवा उंबराच्या लाकडाला खूप प्राधान्य द्या. कारण लाकूड हे मजबूत आणि दीर्घ आयुष्यही मानले जाते. नेहमी लाकडी उंबरठ्याखाली वस्तू जे लाकडी उंबरठा बसवणार असेल तर त्याच्या खाली वस्तू नियमानुसार चांदीची तार किंवा छोटा चांदीचा तुकडा ठेवण्याची प्रथा आहे. ज्यामुळे सकारात्मक ऊर्जा राहते. हे खूप महत्त्वाचे आहे. शुभ मुहूर्त बसवायचा असेल उंबरठा तर शुभ मुहूर्त पाहायला गेलं तर सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार हे दिवस अतिशय शुभ मानले जाते. अशा प्रकारे आजचा जो व्हिडिओ आहे तो कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. अशा प्रकारे आजचा व्हिडिओ मी तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन प्रेस करायला विसरू नका. कमेंट्समध्ये नक्की लिहा श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हा व्हिडिओ मी
स्वतः माझ्या उंबरठ्याचा याच्यावर मी स्क्रीनवर टाकलेला आहे. अशा प्रकारे हे माझा स्वतःचा आवाज आहे. थँक्यू.